विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे स्मार्ट पॉलिटिकल सायन्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 4 संविधानिक शासन या प्रकरणाच्या अंतर्गत आज आपण भारतीय संविधानातील मूळ संरचना तत्व आणि संविधानिक नैतिकता म्हणजे काय या दोन मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण या दोनही मुद्द्यांची ओझरती चर्चा केलेली आहे. अर्थात असे असले तरी हे दोनही मुद्दे आज आपण पुन्हा एकदा विस्ताराने विचारात घेणार आहोत. अगोदर आपण विचार करूया भारतीय संविधानातील मूळ संरचना तत्व. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाचे मूळ संरचना तत्व हा मुद्दा आपण दोन भागात विचारात घेणार आहोत. पहिला भाग, मूळ संरचना या शब्दाचा अर्थ एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि दुसरा भाग, हे मूळ संरचना तत्व कसे प्रस्थापित झाले. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कल्पना आहे की स्वतंत्र भारतासाठी 26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधान लागू झाले. लागू झालेल्या या संविधानाला स्वतःची म्हणून एक मूळ संरचना आहे. ही मूळ संरचना काय आहे आणि त्यासंबंधी आपण चर्चा का करतो आहोत, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या चर्चेतून या दोनही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. आपण अगोदर विचार करूया मूळ संरचना या शब्दाचा. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या इमारतींचे बांधकाम सुरू असलेले आपण पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही इमारतीचे बांधकाम हे 4 टप्प्यांतून पुढे जात असते. पहिला टप्पा असतो त्या इमारतीचा आराखडा तयार करणे, दुसऱ्या शब्दात संरचना तयार करणे. दुसरा टप्पा असतो मित्रांनो त्या इमारतीचा पाया तयार करणे. तिसरा टप्पा असतो भिंती बांधणे आणि चौथा टप्पा असतो त्या इमारतीवर छत चढविणे. विद्यार्थी मित्रांनो, इमारत जेव्हा हे 4ही टप्पे पूर्ण होते तेव्हा ती आपल्यासाठी वापराला खुली होते. वापरासाठी खुली झालेली ही इमारत काळाच्या ओघात तिच्यामध्ये काही बदल करावेत असे कालांतराने आपल्याला वाटू लागते. आता हे बदल करणे शक्य आहे का? तर मित्रांनो, काही प्रमाणात असे बदल करणे शक्य असते, पण या बदलांना मर्यादा असतात, हे मात्र आपल्याला विसरता येत नाही. इमारतीची भिंत बदलायची आहे, आपण बदलू शकतो. इमारतीचे छत उतरून नवे छत चढवायचे आहे, आपण चढवू शकतो. हा बदल आपल्याला करता येईल, तो सुलभ आहे. पण मित्रांनो, इमारतीची मूळ संरचना बदलायची आहे, तिचा आराखडाच बदलायचा आहे किंवा तिचा पाया त्याला धक्का लावून तो बदलायचा आहे, हे मात्र शक्य असत नाही. तुम्ही कल्पना करू शकता, जर इमारतीची मूळ संरचना बदलण्याचा प्रयत्न झाला किंवा तिचा पाया बदलण्याचा प्रयत्न झाला तर काय होऊ शकतं? तुम्हाला माहिती आहे, ती इमारत कोसळेल, त्या स्थितीत जाऊन पोहोचेल आणि अशी इमारत आपल्या वापराच्या उपयोगाची असणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, इमारतीसाठी लागू असलेला हा नियम संविधानाला देखील लागू होतो. अस्तित्वात आलेल्या संविधानाला स्वतःची अशी एक मूळ संरचना असते, स्वतःचा असा एक पाया असतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या बाबत देखील
भारतीय संविधानाला म्हणून स्वतःची अशी एक मूळ संरचना आहे की जी मूळ संरचना या देशातील संविधानकारांनी, दुसऱ्या शब्दात राज्यघटनेच्या निर्मात्यांनी अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्वक निर्माण केलेली आहे. त्याच्या जोडीला या संविधानाचा म्हणून काही पाया आहे. कोणत्या बाबी या संविधानाच्या मूलभूत बाबी आहेत? कोणत्या बाबी या संविधानाचा पाया आहेत असं आपण म्हणू शकतो? विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ लोकशाही, संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवादाचे तत्वज्ञान, प्रौढ मताधिकाराचे तत्व, या बाबी या संविधानाच्या मूळ पाया आहेत असं आपल्याला म्हणता येईल. नवे नवे असा आपल्याला दावा करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे लोकशाही देशात संविधान हे शासनाच्या सत्तेवर काही मर्यादा टाकते. शासनाच्या सत्तेवर संविधानाच्या मार्फत काही नियंत्रण निर्माण केलेले असते. आता शासनाच्या सत्तेवर अशा नियंत्रणाची का आवश्यकता असते, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे की सत्तेवर आलेले राज्यकर्ते बऱ्याचदा मनमानी पद्धतीने राज्यकारभार करू लागतात. बऱ्याचदा जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करून राज्यकारभार करतात. अशा वेळी त्या राज्यकर्त्यांच्या सत्तेवरील नियंत्रणाची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता संविधानाने पूर्ण केलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विचार करूया भारतीय संविधानाचे मूळ संरचना तत्व. संविधानाची म्हणून स्वतःची एक संरचना आहे. संविधानाचा म्हणून स्वतःचा एक पाया आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण चर्चा केल्याप्रमाणे संविधान शासनाच्या सत्तेवर मर्यादा आणते. लोकशाहीत संविधान शासनाच्या सत्तेवर नियंत्रण टाकते. पण याच संविधानात काळाच्या ओघात होणारे बदल, बदललेली परिस्थिती, लोकांच्या आलेल्या नवीन मागण्या या अनुषंगाने दुरुस्तीची तरतूद देखील आवश्यक असते. आणि प्रत्येक संविधानानं स्वतःमध्ये दुरुस्तीच्या तरतुदीची नोंद केलेली असते. विशेषतः लोकशाही देशात अशा दुरुस्तीचा अधिकार हा त्या शासन संस्थेच्या अंतर्गत कायदे मंडळाला दिलेला असतो. कायदे मंडळाच्या माध्यमातून शासन संस्था गरजेप्रमाणे संविधानात अशा दुरुस्त्या म्हणजे बदल करत असते. आता मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की हे संविधान शासनाच्या सत्तेवर एकीकडे मर्यादा टाकते, तेच संविधान त्याच शासनाला स्वतःच दुरुस्ती करण्याचा अधिकार देते. घडते असे मित्रांनो, संविधानाने शासनाला संविधानात दुरुस्ती करण्याचा जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा हे राज्यकर्ते दुरुपयोग करतात, दुसऱ्या शब्दात गैरवापर करतात आणि संविधान ज्या तरतुदींच्या मार्फत शासनावर नियंत्रण आणते, ज्या तरतुदींच्या मार्फत शासनाची सत्ता मर्यादित करते, त्याच तरतुदी बदलण्याचा प्रयत्न शासनाकडून होतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतात इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना सन 1970च्या दशकात अशा बाबी घडलेल्या दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, मग प्रश्न निर्माण होतो की शासन जेव्हा आपल्या दुरुस्तीच्या अधिकाराचा गैरवापर करते, राज्यकर्ते जेव्हा असा आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, तेव्हा त्या शासनाला, त्या राज्यकर्त्यांना त्या गैरवापरापासून कसे रोखता येईल?
मित्रांनो, भारतीय संविधानाने त्यासाठी एक तरतूद केलेली आहे. ती तरतूद अशी आहे की संविधानात होणारे बदल किंवा नव्यानं अस्तित्वात येणारे कायदे यांचं परीक्षण करण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे. भारतातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालये कायदे मंडळाने केलेले कायदे आणि कायदे मंडळाने केलेल्या घटनेतील दुरुस्त्या, दुसऱ्या शब्दात संविधानातील दुरुस्त्या यांचे परीक्षण करू शकतात. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना जेव्हा अशी स्थिती उद्भवली, शासनाकडून अशा काही दुरुस्त्या होऊ लागल्या, तेव्हा अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. अनेक खटले न्यायालयामध्ये या बाबीला अनुसरून चालविले गेले. त्यापैकीचा एक प्रमुख खटला तो म्हणजे सन 1973चा केशवानंद भारती खटला. केरळ सरकार विरुद्ध केशवानंद भारती या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की शासनाला, दुसऱ्या शब्दात संसदेला म्हणजेच कायदे मंडळाला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण संविधानाचे मूळ संरचना तत्व यात बदल करण्याचा अधिकार नाही. जसे की इमारतीचा मूळ आराखडा बदलता येणार नाही, जसे की इमारतीच्या पायाला धक्का लावता येणार नाही, तीच बाब, तोच नियम इथे पण लागू होतो. संविधानाची मूळ संरचना बदलता येणार नाही अशी नवीन भूमिका या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात निर्णय दिला की संविधानाला म्हणून स्वतःची एक मूळ संरचना आहे आणि त्यात शासन, दुसऱ्या शब्दात कायदे मंडळ, संविधान दुरुस्तीच्या मार्गाने बदल करू शकणार नाही. मूळ संरचना, संविधानाचा पाया असलेली तत्व, ज्यामध्ये संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्यायाचे तत्वज्ञान, प्रौढ मताधिकाराचे तत्व, संघराज्य पद्धती यासारख्या बाबींचा अंतर्भाव होतो. संविधानाची मूळ संरचना किती आहे, कोणती आहे, त्यात कोणत्या बाबींचा समावेश होतो हे ठरविण्याचा अधिकार याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वतःकडे ठेवलेला आहे. संरचनात्मक तत्व वगळून इतर बाबींमध्ये मात्र दुरुस्ती करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने शासनाचा मान्य केलेला आहे. दीर्घकाळ ते संविधान अस्तित्वात राहावं, त्यामध्ये अनावश्यक बदल राजकीय हेतूने प्रेरित होऊन शासनाने करू नयेत, यासाठी ही योजना सर्वोच्च न्यायालयाने मूळ संरचना तत्व प्रस्थापित करून केलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा मुद्दा आपण विचारात घेऊया, तो म्हणजे संविधानिक नैतिकता म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण विचार करूया नैतिकता म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, मानवी वर्तन, समाजातील मानवाचे व्यवहार हे वेगवेगळ्या बाबींनी नियंत्रित केलेले असतात. कधी शासनाचे नियम असतात, कधी कायदे मंडळाने केलेले कायदे असतात, कधी समाजाचे म्हणून काही नियम असतात, तर कधी माणसाने त्याच्या अंतर्मनाशी ठरवून निर्माण केलेले नियम असतात. व्यक्तिगत जीवनाला अनुसरून माणसाच्या ठिकाणी जो चांगुलपणा असतो त्याला धरून त्यानं जे नियम तयार केलेले असतात, सामान्यतः ढोबळमानाने आपल्याला त्याला नैतिक नियम असे म्हणता येईल. ही नैतिकता काय आहे? ही नैतिकता माणसाची त्या व्यवस्थेशी असलेली बांधिलकी दर्शवते. ही नैतिकता आपण कुटुंबात जपतो, ही नैतिकता आपण समाजात जपतो, ही नैतिकता आपण सार्वजनिक जीवनात सर्व ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतो. हीच नैतिकता
राज्यकर्त्यांनी देखील जपणे अपेक्षित असते. आता मुद्दा आपण विचारात घेऊया, संविधानिक नैतिकता म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, संविधानिक नैतिकता याचा अर्थ होतो सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी संविधानातील तत्वांचे पालन करणे होय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यकारभाराचे म्हणून काही नियम संविधानाने ठरवून दिलेले असतात, पण त्याच्या पलीकडे राज्यकर्त्यांनी संविधानिक भावनेचा देखील आदर केला पाहिजे. ही संविधानिक भावना काय असते? ती निर्माण होते संविधानातील मूलभूत तत्वांमधून. ती तत्व लोकशाहीची असतील, ती तत्व धर्मनिरपेक्षतेची असतील, ती तत्व मानवतावादाची असतील. या तत्वांमधून ही संविधानिक भावना निर्माण होत असते. त्याच्या जोडीला विद्यार्थी मित्रांनो, हे संविधान बनवताना संविधानकर्ते म्हणजे राज्यघटनेचे निर्माते त्यांची म्हणून काय भावना होती? संविधानामध्ये ज्या कोणत्या तरतुदी समाविष्ट आहेत, प्रत्येक तरतूद अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक राज्यघटनाकारांनी, संविधानाच्या निर्मात्यांनी संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहे. ही तरतूद समाविष्ट करताना जी काही चर्चा झाली, जो काही सखोल विचार विनिमय झाला, त्यावेळी त्या राज्यघटनाकारांची, संविधान निर्मात्यांची काय भावना होती, त्यालाही संविधानिक भावना असे म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रामुख्याने 2 मुद्दे विचारात घेतले. मुद्दा क्रमांक 1, भारतीय संविधानातील मूळ संरचना तत्व. मुद्दा क्रमांक 2, संविधानिक नैतिकता म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण प्रकरण क्रमांक 4च्या अंतर्गत संविधानिक शासन म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, संविधानातील परस्पर संबंधी असे 3 घटक, संविधानाचे त्याच्या स्वरूपानुसार पडणारे 2 प्रकार, संविधानवाद म्हणजे काय, संविधानवादाचा उदय आणि विकास, या मुद्द्यांची चर्चा केलेली आहे. संविधानिक शासन म्हणजे असे शासन की जे संविधानाच्या मार्गाने चालविले जाते. संविधानिक शासन म्हणजे असे शासन की जे संविधानातील नियम आणि तत्वे यांना अनुसरून चालविले जाते. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, असे शासन असते लोकशाही शासन. संविधान म्हणजे काय? राज्यकारभार विषयक नियम आणि कायदे यांचा संग्रह म्हणजे संविधान होय. अशी संविधानाची व्याख्या आपण विचारात घेतलेली आहे. संविधान, दुसऱ्या शब्दात राज्यघटना, हे राज्यकारभाराचे साधन आहे आणि ते लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचे असते. नवे संविधानाशिवाय लोकशाहीत राज्यकारभार करता येणार नाही. संविधान ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण संविधानातील परस्पर संबंधी असे 3 घटक समजून घेतले. संविधान नियमांचा संच असतो, संविधान अधिकारांचा संच असतो, संविधान उद्दिष्टे आणि मूल्य यांचाही संच असतो. वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण या परस्पर संबंधी अशा 3 संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण विचार केला संविधानाचे त्याच्या स्वरूपानुसार पडणारे 2 प्रकार. अलिखित संविधान, उदाहरणार्थ युनायटेड किंगडम, लिखित संविधान, उदाहरणार्थ भारत आणि अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, ही चर्चा आपण भारत, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या 3 देशांच्या संदर्भात केलेली आहे. त्यानंतर आपण विचार केला मित्रांनो, संविधानवाद म्हणजे काय? संविधानवाद ही संकल्पना शासनाच्या सत्तेवर मर्यादा घालणारी संकल्पना आहे. शासनाला मनमानी करता येऊ नये,
राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊ नये यासाठी संविधानाच्या मार्फत शासनाच्या सत्तेवर काही मर्यादा घातल्या जातात. आपण संविधानवादाचा उदय आणि विकास या मुद्द्याची देखील चर्चा केलेली आहे. संविधानवादाचा उदय या अनुषंगाने आपण इंग्लंड, अमेरिका आणि भारत या 3 देशांची चर्चा केली. विकास कसा झाला तोही मुद्दा आपण या 3 देशांच्या संदर्भात विचारात घेतला. इंग्लंडचा विचार करता 2 टप्प्यांमध्ये आपल्याला संविधानवादाची चर्चा करता येते. आधुनिक कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा 3 विभागांच्या मार्फत कार्य करणारी शासन संस्था अस्तित्वात येण्यापूर्वीच इंग्लंडमध्ये राजाने जनतेसाठी काही हक्क बहाल केलेले होते. अर्थात राजानं स्वमर्जीने ते हक्क दिलेले नव्हते. राजाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या जनतेने राजाकडे या हक्कांची मागणी केली आणि राजाला ते हक्क जनमताच्या दबावापुढे मान्य करावे लागले. 13व्या शतकातील मॅग्ना कार्टा, 17व्या शतकातील बिल ऑफ राईट्स ही त्याची उदाहरणं आहेत. राजाकडून जनतेने हे हक्क मान्य करून घेणे ही बाब संविधानवादाला चालना देणारी होती. अमेरिकेत संविधान लागू झाल्यानंतर सुरुवातीला 10 दुरुस्त्या करण्यात आल्या. एकत्रित स्वरूपात या दुरुस्त्या बिल ऑफ राईट्स या नावानं ओळखल्या जातात आणि या दुरुस्त्या तेथील जनतेला काही अधिकार बहाल करतात. हे अधिकार जनतेला देत असताना या संविधान दुरुस्त्यांद्वारे शासनाच्या सत्तेवर मर्यादा आणली गेलेली दिसते. भारतामध्ये नागरिकांसाठी मूलभूत हक्कांची योजना संविधानाने केलेली आहे. नागरिकांच्या या मूलभूत हक्कांवर जर अतिक्रमण झालं, हे हक्क कोणी काढून घेतले तर रीतसर त्या विरोधात नागरिक न्यायालयाकडे दाद मागू शकतात आणि न्यायालय नागरिकांचे हक्क पुन्हा बहाल करू शकते. थोडक्यात मूलभूत हक्कांना संविधानाने दिलेले संरक्षण यामार्फत शासनाच्या सत्तेवर संविधानाने मर्यादा टाकलेली दिसते. मित्रांनो, मला खात्री आहे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आणि म्हणून आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.